थंडीचे दिवस सुरू झाले की घरातल्या स्वयंपाकालाही वेगळीच ऊब येते. आज मी बनवली रोजच्या भाजीला वेगळी चव देणारी पावट्याची भाजी. त्यासाठी मी 2 छोटे कांदे चिरून घेतले, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली. मसाल्यामध्ये मी घरचा मसाला, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, धने पावडर आणि हळद घेतली होती. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं हिंग घेतलं आणि असं सुक्कं खोबरं वाटलेलं मी 3 चमचे घेतले होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेऊन वाटण केलं आणि सोललेल्या पावट्यामध्ये पाणी घालून त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि थोडं कढईमध्ये तेल टाकून पावटा त्यामध्ये टाकला आणि चांगलं भाजून घेतला. त्यामुळे काय होतं, भाजीला खूप छान टेस्ट येते. आता कढईमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये जिरे, मोहरीची फोडणी दिली आणि बारीक चिरलेला कांदा टाकला. त्यामध्ये वाटण करून घेतलं होतं ते ॲड केलं आणि जे मसाले घेतले होते ते सुद्धा ॲड करून चांगले मिक्स केले आणि त्यात थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवलं. एक 2 मिनटानंतर त्याला छान मस्त असं तेल सुटलं होतं आणि मग त्यामध्ये मी पावटा टाकला आणि मस्तपैकी मिक्स केला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मिक्स करून मग मी त्यामध्ये गरम पाणी टाकलं होतं, म्हणजे त्याची चव जाणार नाही आणि वरून मग मीठ टाकून त्याला एक 10-15 मिनटं चांगलं शिजून दिलं आणि ही पावट्याची भाजी तयार झाली. रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि चवीलासुद्धा इतकी छान झाली होती आणि सगळ्यांना घरात खूप आवडली. अशाच केरळ आणि मराठी साईडच्या संस्कृती, लाईफस्टाईल आणि रेसिपी पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.